हॅलो स्टुडंट्स, बघा आज आपण बघतोय वर्टिकल सर्क्युलर मोशन. त्याच्या आधी आपण कोनिकल पेंडुलम पाहिला होता. त्याची मोशन कशी होती बघा. आपला जो ऑब्जेक्ट आहे त्याची मोशन होती कशी, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. दिसतंय तुम्हाला हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आता आपण जी आज बघणार आहे ती वर्टिकल सर्क्युलर मोशन ह्या टाईपमध्ये. म्हणजे जो माझा रिजिड सपोर्ट आहे तो करेक्ट सेंटरला असणार आहे आणि आपली बॉडी जी आहे ती कशी असेल, वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये. बघा शेतकरी कसं गोफण ठेवतं ह्या टाईप मध्ये, बरोबर का. ते कसं असतं हॉरिझॉन्टल, पण आज आपण जी मोशन बघतोय ती कशी आहे, वर्टिकल. जसं यात्रेमध्ये बघा मेरी गो राऊंड्स असतात, मोठे मोठे जायंट्स व्हील्स असतात, किंवा साधं शेतकरी जे पाट वापरतात, जुने शेतकरी वापरायचे आपले व्हील्स जो असतो विहिरीतून पाणी काढण्यासाठीचा, त्या टाईपची जी मोशन आहे ती आज आपण बघतोय. ती कोणती आहे, वर्टिकल सर्क्युलर मोशन. तुम्ही म्हणाल ह्यात काही नवीन आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे त्याचं सर्क्युलर मोशन आपण करतो. ह्यात आपल्याला करायचं काय आहे, इतक्या स्पीडनं जाणाऱ्या सुद्धा ऑब्जेक्टचं आपण डिफरंट वेज जातो. ऑब्जेक्ट गेल्यानंतर त्याची वेलॉसिटीज काय असते, टेन्शन्स काय असतात, त्यासाठी तुम्ही म्हणा एक साधंसं आपण छोट्या ऑब्जेक्टचा विचार करतोय, पण ह्याचा जो अभ्यास आहे तो मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये फॅक्टरीजमध्ये यूज केला जातो. त्यांची व्हॅल्यू खूप महत्त्वाची असते, जेणेकरून अगदी ते आपलं जे जायंट व्हील वगैरे असतं त्याचा स्पीड कसा असला पाहिजे. आपण त्यामध्ये बसतो बघा, स्टार्टिंगला कसं स्लो स्लो तो जायंट व्हील रिव्हॉल्व होतो, नंतर त्याचा स्पीड वाढतो, कमी होतो. मग ह्या सगळं डिसाईड करण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं आहे ह्याचा अभ्यास करणं. ठीक आहे, काय नाव आहे, वर्टिकल सर्क्युलर मोशन ऑफ अ टायनी ऑब्जेक्ट अंडरगो ग्रॅव्हिटी. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे शब्द, ग्रॅव्हिटी. ठीक आहे, बघा हा ऑब्जेक्ट समजा ही आपली स्ट्रिंग आहे. ठीक आहे, आता स्ट्रिंगची लेंथ हीच त्या सर्कलची काय असणार आहे, रॅडियस असणार आहे. तो सध्या टॉपमोस्ट पोझिशनला आहे. ए इज अ अप्पर मोस्ट पोझिशन, बी इज अ लोएस्ट पोझिशन अँड सी अँड डी हे मिडवे पोझिशन्स आहेत. ठीक आहे, आतापर्यंतच्या पाहिलेल्या सगळ्या कन्सेप्टमध्ये काय काय बघतो आपण, त्या ऑब्जेक्टवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं बॅलन्सिंग कंडिशन. आणि जिथे जिथे सर्क्युलर मोशन आहे तिथे 100% काय असतो आपला, सेंट्रीपेटल फोर्स. तर ह्या सगळ्यांचा विषय कोण, आपले सगळे डेरिव्हेशन्स फाइंड आउट करायचे. यामध्ये आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ॲट अ अपर मोस्ट पोझिशन, लोएस्ट पोझिशन्स, मिडवे पोझिशन्स, अँड ऑल्सो टेन्शन्स, difference in a tension in a string at uppermost and lowest position. Okay, so first आपण काय फाइंड आउट करतो, VA means velocity at a position A of the object. तो ऑब्जेक्टचा आपण वेलॉसिटी फर्स्ट फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, आता सगळे नोटेशन्स तर काही लिहिणं शक्य नाही एवढं सगळं लिहिणं, तर तुम्हाला तेच सांगते मी डायरेक्ट. VA is a linear velocity of object at a position A. ठीक आहे, VB is the velocity of object at a position B. VC and VD are the velocities of object in a midway positions. TA is a tension in a string along the string and towards the center. TB is also tension in string along the string and towards the center. TC and TD also tensions in a string along the string and towards the सेंटर. ओके, तर तुमच्या बुकमध्ये डायग्राम थोडीशी किचकट दिलेली आहे, बरेचसे रिझॉल्युशन केलेलं आहे, अँगल दाखवलेले आहेत, पण त्याचं काही यूज नाही. जस्ट तुम्ही ते बघा कसं आहे, पण त्यातले महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते इतक्याच आहेत. ठीक आहे, तुम्ही जुन्या सिलेबसचं टेक्स्टबुक जरी रेफर केलं तरी तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. तर बरेच कन्सेप्ट हे थोडे शॉर्टमध्ये दिलेले आहेत, ते तुम्हाला मी थोडंफार लॉंग करून दाखवते. वाटल्यास तुम्ही जुनं टेक्स्टबुक रेफर करा किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बोर्डवरचंही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर अभ्यास करताना सोपं जाणार आहे. ठीक आहे, तर आपण फर्स्ट काय करतोय बघा, टेन्शन इन अ स्ट्रिंग अँड वेट mg आर टुवर्ड्स द सेंटर. ते सेंटरला आहेत 100%, ते काय नेसेसरी प्रोव्हाइड करणार आहेत, सेंट्रीपेटल फोर्स. दॅट मीन्स टेन्शन अँड वेट mg provides necessary centripetal force which is mv square upon r. r is the length of a string. आता हा v जो आहे बऱ्याच ठिकाणी आहे, त्यामुळे तो a पोझिशन असल्यामुळे आपण इथं बेसला काय लिहितो, तर सबस्क्रिप्ट काय लिहितो आहे, a लिहितो. ठीक आहे, हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे, मला काय फाइंड आउट करायचंय, va फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आता बघा m वगैरे आपलं निघून जाईल, मग आता याची व्हॅल्यू पुट करावं लागेल.
टेन्शन इन अ स्ट्रिंग ॲट अ पोझिशन ए. काय होणार आहे बघा, जर टेन्शन नसेल, आता एखादी आपण दोरी घेतली आणि मी कंटिन्युअसली रिव्हॉल्व करते, पण जर मी माझा हात थांबवला तर त्याच्यामध्ये काय होतं, स्लॅकिंग. स्लॅकिंग म्हणजेच काय होणार आहे, तो बेंड होणार आहे, त्यातलं टेन्शन संपणार आहे. म्हणजे ॲट अ टॉपमोस्ट पोझिशन त्याचं मॅक्झिमम टेन्शन जर 0 झालं तर काय होणार आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आपली काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. त्यामुळे आपण टेन्शन इन अ स्ट्रिंग जसं आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणू शकतो त्याला, तर किती घ्यायचे आपण, 0. ठीक आहे. आता टी ची व्हॅल्यू आपण काय पुट करतोय, 0 प्लस mg विच इज इक्वल टू, बाकी सगळं ॲज इट इज ठेवायचंय. ठीक आहे. आता 0 आहे, मी डायरेक्ट इथंच कॅन्सल करते. दोन्ही साईडला मास गेट्स कॅन्सल. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, VA. आर इथे डिव्हिजन मध्ये आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. आणि हा स्क्वेअर आहे, पलीकडे आल्यावर काय होणार आहे, स्क्वेअर रूट. फायनली आपल्याला किती मिळणार आहे, वेलोसिटी स्क्वेअर रूट ऑफ g. That means velocity of object at a uppermost position is square root of g into r. G is the acceleration due to gravity and r is the length of a string or a radius of a circle. Okay, हे झालं फर्स्ट. आता सेकंड, लोएस्ट पोझिशन. हे हायेस्ट पोझिशन झालं, तर लोएस्ट पोझिशन काय आहे, लोएस्ट पोझिशन सेम असंच येणार आहे, पण ते डिफरन्स काय आहे बघा, टीए आणि एमजी सेम डिरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर, पण इथे टीबी अँड एमजी हे अपोजिट डिरेक्शन आहे. का, कारण एमजी जो आहे म्हणजे जो आपला वेट आहे तो ऑलवेज काय असतो, डाऊनवर्ड साईडला टुवर्ड्स द अर्थ. आणि टेन्शन स्ट्रिंग कुठे असणार आहे, स्ट्रिंग मध्ये असणार आहे. त्यामुळे दोघांचे डिरेक्शन्स काय आहेत, अपोजिट आहेत, आणि त्यामुळे ती निगेटिव्ह साईन येणार. सेम आहे, फक्त इथं काय येणार आहे, निगेटिव्ह. टीबी मायनस एमजी विच इज इक्वल टू एम VB स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. आता आपल्याला व्हॅल्यू ऑफ VB फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण आता काय काय करू शकतो, बऱ्याच कन्सेप्ट ह्यात नाहीत होणार, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. हे फर्स्ट इक्वेशन आपण यूज करणार आहोत पुढे परत. हे सेकंड इक्वेशन आहे आपलं, मगाशी होतं ते फर्स्ट. काय होतं, टीबी प्लस एमजी एम VA स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे. आता नेक्स्ट अजून एक महत्वाची याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे, एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज टोटली कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. वाय, एनर्जी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, वी नो दॅट ऑलरेडी. काय असतं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन, एनर्जी cannot be created nor be destroyed, it can transfer from one form to another form. ठीक आहे. म्हणजे एनर्जी कुठेही थांबत नाही, संपणार नाही किंवा तयारी होणार नाही, फक्त ती एकातून दुसऱ्यामध्ये कन्वर्ट होत राहणार आहे. ठीक आहे. जसं जस्ट एक्झाम्पल डॅम्प मध्ये पाणी साठवून ठेवलं जातं, ते त्या वॉटरची काय आहे, पोटेन्शियल एनर्जी थांबलेली आहे, ज्याला आपण मराठीमध्ये पण काय म्हणतो, स्थितीज ऊर्जा. ठीक आहे. जेव्हा आपण त्याचे डोअर्स, डॅमचे डोअर्स ओपन करणार आहे तेव्हा त्याचं मोशन मध्ये येणार आहे, ते वॉटरचा फ्लो जेव्हा खाली येणार आहे, ती एनर्जी कोणती असणार आहे, कायनेटिक एनर्जी. मीन्स दॅट त्या वॉटरची पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. सेम इथं तशीच कन्सेप्ट आहे बघा. इथं काय, त्याची पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आहे. ठीक आहे. जसं जसं तो खाली येणार आहे त्याची ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, कायनेटिक एनर्जी. मीन्स व्हॉट, इथं कायनेटिक एनर्जी 0 होती त्याची, का, कारण मॅक्झिमम काय होती, पोटेन्शियल एनर्जी. आता इथे पोटेन्शियल एनर्जी 0 आणि ती टोटल कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, कायनेटिक एनर्जी. म्हणजे तर मॅक्झिमम काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी. हे झालं अपर मोस्ट आणि लोअरचं. पण हे मिडवे पोझिशनचं काय बघा, तुम्हाला तुमच्या डायग्राम मध्ये दिसेल, इथं ऍक्सेलरेट लिहिलेलं आहे आणि इथं वरती रिटार्डलेस लिहिलेलं आहे. का, मला सांगा, वरून खाली पडणार एखादा ऑब्जेक्ट पटकन येईल का खालून वरती जाणार ऑब्जेक्ट लवकर जाईल? 100% वरून खाली येणारा ऑब्जेक्ट हा फास्ट येणार आहे. का, कारण तो ते अंडर ड्यू टू ग्रॅव्हिटी. कशामुळे येणार आहे तो, ग्रॅव्हिटी. किंवा जस्ट एक्झाम्पल, मला एखादी वस्तू जी आहे खाली टाकायची आहे, ठीक आहे, तर त्या वस्तूला पण खाली यायचे, त्या वस्तूची काय टेंडन्सी आहे, त्यालाही खाली यायचे. आणि ग्रॅव्हिटीची काय टेंडन्सी असते, त्या ऑब्जेक्टला खाली येण्याची. म्हणजेच इथं काय असणार आहे, तो ऍक्सेलरेट, त्याचं स्पीड काय असणार आहे, जास्त. पण रिटार्डनेस मीन्स व्हॉट, मला तो ऑब्जेक्ट वरती फेकायचा आहे, पण त्या ऑब्जेक्टची काय टेंडन्सी असते, त्याला वर जायचे, पण आपल्या ग्रॅव्हिटीची काय टेंडन्सी असते, त्याला खाली घ्यायचे.
हे अपोजिशन होतं, त्यावेळी थोडंसं वेलॉसिटी काय होते, कमी होते, त्याला आपण काय म्हणतो, रिटार्डेशन म्हणतो. ओके, आपलं नेहमीच जसं तुमचं साधं उदाहरण घ्या, सध्या 10वीतून 11वी जाणाऱ्या मुलांचं सेम तसंच असतं. कुणाला सायन्स घ्यायचंय, कुणाला कॉमर्स घ्यायचंय, पालकांची इच्छा असेल की सायन्स घ्यायचंय आणि त्या स्टुडंटची इच्छा असेल सायन्स घ्यायचंय तर पटकन ऍडमिशन होऊन जाणार आहे. पण त्या मुलाची इच्छा असेल कॉमर्स घ्यायची आणि पालकांची इच्छा असेल सायन्सची, दिस इज अपोजिशन. तिथं त्यांचं काय होणार आहे, स्पीड काय होणार आहे, थोडा कमी होणार आहे. तर तुम्हाला फरक कळला असेल मला काय सांगायचं, ऍक्सेलरेट आणि रिटार्डेड. पण ह्या मिडवे पोझिशनला त्यांचं जर टेन्शन असेल किंवा त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी असेल ते मिडवे पोझिशनला दोन्ही साईडला सेम असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता काय म्हटलं मी, पोटेन्शियल एनर्जी ऍट ए इज टोटली कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा डिफरन्स घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. कायनेटिक एनर्जी ऍट बी मायनस कायनेटिक एनर्जी ऍट ए. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाहीये, हे तुम्ही राईट करून घ्यायचे. ठीक आहे, नॉर्मली आपला 8-9 स्टँडर्ड पासून आपण बघतोय पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. ओके, आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ mv². आता ही बी पोझिशनला आहे त्यामुळे ते वेलॉसिटी आपण काय लिहितोय, vb मायनस डिफरन्स इन कायनेटिक एनर्जी घेतलाय आपण हाफ mv² कारण हा ए पोझिशनचा. ठीक आहे, बघा तुम्ही नीट फरक बघा, हा सेंट्रिपेटल फोर्स आहे. ह्या दोन फॉर्म्युलामध्ये कन्फ्यूज करून घेऊ नका. mv² आपण आर वेगळा आणि हाफ mv² काय आहे, वेगळा. हे कायनेटिक एनर्जी आहे आणि हा सेंट्रिपेटल फोर्स आहे. हा नीट फरक नीट समजून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट हे पण रफ करते मी सध्या. बघा काय काय होणार आहे, 1/2 कॉमन मास कॉमन रिमेनिंग vb² मायनस va². आता एच म्हणजेच काय, हाईट. ही टोटल जी हाईट आहे, किती हाईट आहे बघा, इथं रॅडियस आर, इथं रॅडियस आर, आर प्लस आर 2r. म्हणजे त्यांची हाईट जी येणार आहे ती किती येणार आहे, 2r. कळतंय, आपण हाईटची व्हॅल्यू काय पुट केलेली आहे, 2r. दोन्ही साईडचं मास मास गेट्स कॅन्सल, 2 डिव्हिजन मध्ये इकडे मल्टिप्लिकेशन, 2 2 जा 4r. ठीक आहे, आणि जे ऑलरेडी आहे इथे काय शिल्लक राहिलंय, vb² मायनस va². ओके, आपल्याला मेन पॉइंट फाइंड आउट काय करायचंय, दोन्ही टेन्शन मधलं काय करायचंय, डिफरन्स फाइंड आउट करायचंय. त्याच्या आधी आपण vb फाइंड आउट करणार. मग अशा आपलं va आलेला आहे, काय आहे तो, √of j. आता काय फाइंड आउट करायचंय, vb. मग आपण va ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो बाय मॅथमॅटिक्स. मॅथ्स मध्ये आपण असंच यूज करतो, एखाद्याची व्हॅल्यू पुट करायची. 4rg इज इक्वल टू vb² मायनस व्हॅल्यू ऑफ va √of g आणि स्क्वेअर हा ॲज इट इज. ठीक आहे, बघा आता हा स्क्वेअर हा स्क्वेअर रूट आहे, हे दोघं कॅन्सल होतील. vb² काय शिल्लक राहिला, फक्त जी आर. हा मायनस जी आर आहे, इकडे आल्यावर काय होणार आहे, प्लस जी आर. सो 4rg प्लस rg इज इक्वल टू vb². फायनल vb² इज इक्वल टू 4 + 1 5 आणि हा जो स्क्वेअर रूट आहे पलीकडे गेल्यावर काय होणार आहे, स्क्वेअर. म्हणजे ही झाली वेलोसिटी ॲट द टॉप मोस्ट पोझिशन आणि vb√5gr ही काय झाली, लोएस्ट पोझिशनला. ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया, कारण TC - TA आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण लगेच कंटिन्यू करतोय, तोपर्यंत बाय.